पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। पश्चिम विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा इतिहास महायुती शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी रचलाय। भोईर यांच्या या यशामागे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, इतर मित्रपक्ष यांचा सहभाग आहे। तर विश्वनाथ यांना सर्वच जाती धर्म समाजातील नागरिकांनी मतदान केलं असून त्यांच्या विजयामध्ये आंबेडकरी जनतेचा मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया अजिंठा फाउंडेशनचे संस्थापक तथा समाजसेवक अजय सावंत यांनी दिली आहे। विश्वनाथ भोईर यांच्या विजयानंतर सावंत यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या असून त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी ते बोलत होते, विश्वनाथ भोईर यांच्या विजयाचा आम्हाला सर्वांना आनंद आहे। त्यांचा विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे। सर्व कल्याणकर यांचा विजय आहे। कल्याणचा एक इतिहास होता की एकदा आमदार निवडून आले की पुन्हा निवडून येत नव्हते। भोईर यांनी तो इतिहास पुसून काढला आणि नवीन इतिहास घडवलाय। कल्याण शहराची स्मार्ट सिटी शहर म्हणून नोंद झाली आहे। शहराला संपूर्ण स्मार्ट सिटी बनवण्यासाठी विश्वनाथ भोईर हे पुन्हा आमदार हवेच होते। त्यांच्या विकास कामांमुळे तसेच त्यांच्या राजकारणात ते सर्व धर्मीयांना, सर्व जातींना एकत्र घेऊन चालतायत। सर्वांच्या समस्या जाणून घेत सर्वांना न्याय देतात, न्यायाची बाजू घेतात आणि असा आमदार आपल्याला पुन्हा हवा अशी जनतेची भावना होती। त्यामुळेच महायुतीचं सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली आहे। कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता राहत असून ज्या आंबेडकरी जनतेने विश्वनाथ भोईर यांना मतदान केलं ते पक्ष बघून नाही तर विश्वनाथ भोईर यांचं काम, सर्वसामान्यांपर्यंत न्यायाची भूमिका, हे गुण तसेच कल्याण शहराचा विकास पाहून आंबेडकरी जनतेने त्यांना मदत केली आहे। त्यांच्या सिंहाच्या वाट्याने विश्वनाथ भोईर विजयी झाले असून त्या सर्वांचे मी आभार मानतो। तसेच भोईर यांच्या वचननाम्यात जे वचन दिलेले आहेत ते या 5 वर्षात संपूर्ण होतील ही कल्याणकरांच्या वतीने मी आशा बाळगतो, अशी प्रतिक्रिया समाजसेवक अजय सावंत यांनी दिली आहे।